धुळे शहरातील देवपूर परिसरातील सुशी नाला अतिक्रमण प्रकरणी विस्थापित झालेल्या शेकडो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। शासनाच्या निर्देशांमुळे पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याने प्रभावित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या निर्णयाचे श्रेय कोणाला यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। माजी आमदार फारुख शाह यांनी आज पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली। सुशी नाला परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। याच प्रयत्नांमुळे शासनाने पुनर्वसनासह संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश दिल्याचा दावा शाह यांनी केला। आपला विरोध अतिक्रमणाला नसून पुनर्वसनाशिवाय घरे तोडण्याला होता असेही त्यांनी स्पष्ट केले। गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवरही जोरदार टीका केली। प्रत्यक्षात कोणतेही काम न करता काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम काही लोक करत असल्याचे ते म्हणाले। गरिबांच्या प्रश्नावर राजकारण करू नये असा इशाराही त्यांनी दिला। सुशी नाला प्रश्न हा मानवतेशी निगडीत असल्याचे त्यांनी नमूद केले। विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले। शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांनी पुढील अंमलबजावणीवर भर दिला। पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। संरक्षक भिंतीचे काम तातडीने सुरू करावे असेही ते म्हणाले। विस्थापित नागरिकांना मूलभूत सुविधांसह सुरक्षित निवारा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान फारुख शाह यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे। सुशी नाला प्रश्नावरून पुन्हा एकदा श्रेयवादाचे राजकारण रंगताना दिसत आहे। विविध पक्षांचे नेते या विषयावर आपापली भूमिका मांडत आहेत। पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू होण्याची चिन्हे आहेत। धुळे शहरातील राजकीय वातावरण त्यामुळे चांगलेच ढवळून निघाले आहे। सर्वसामान्य नागरिक मात्र पुनर्वसनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत। शासनाच्या निर्देशानंतर आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुनर्वसनाचा लाभ खरोखरच प्रभावित कुटुंबांपर्यंत पोहोचतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान श्रेयवादाच्या या राजकारणामुळे सुशी नाला प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे आणि आता या प्रश्नावरून धुळे शहरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी श्रेयवादाचा वाद मात्र अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे। प्रतिनिधी आजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। अगदी कळीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर मी सुमारे वर्षभरापासून लढत आलेलो आहे। मागच्या वर्षी सुद्धा हा अतिक्रमण काढण्याची यांची तयारी होती। अतिक्रमण काढण्यात आमचा काही विरोध नाही, परंतु तिथे जे लोक, जे गोरगरीब लोक 30 40 वर्षापासून वास्तव्य करीत आहेत, तर त्यांचं पुनर्वसन व्हावा, त्यानंतर त्यांचं अतिक्रमण काढण्यात यावे, आमची ही प्रमुख मागणी होती। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार हे हयात होते, त्यावेळेस सुद्धा मी तिथे गेलो आणि त्यांना विनंती केली। त्यांनी तात्काळ तो अतिक्रमण थांबवला। अन्य अधिकाऱ्यांना सांगितलं की अतिक्रमण काढण्यास आमचा काही विरोध नाही, परंतु ह्या गोरगरिबांचा पुनर्वसन करून द्यावा, नंतर ते अतिक्रमण काढण्यात यावं। परंतु आता त्यांनी हजारो गोरगरिबांना बेघर केले आणि त्यांच्यासाठी मी आमच्या नगरसेवकांना घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याकडे जाऊन तिथे आमची एक व्यवस्थित बैठक झाली आणि त्याचवेळी त्यांनी आदेश दिले की हे गोरगरीब लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे। नंतरच्या काळात आमच्या जे खासदार शोभाताई बच्चाव यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते सुद्धा म्हणजे ते आयत्या पीठावर रेघोट्या घेण्याचा प्रयत्न करताय। मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला खासदारकी मिळवण्यात माझा पण सिंहाचा वाटा आहे। आम्ही तुमच्यासाठी खूप प्रयत्न केले होते। त्यात ते 150 कोटी रुपये कर्ज घेणार आहे। आपण त्यांना विचारा की धुळे शहरात आपली सत्ता, एक हाती सत्ता, राज्यात तुमची सत्ता, केंद्रात तुमची सत्ता असून सुद्धा
तुम्हाला कर्ज घेण्याची विकास कामांसाठी कर्ज घेण्याची नौबत येते, हे तुमची लायकी आहे का? जर तुम्हाला खरोखर शहराचा विकास करायचा असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा, पंतप्रधान महोदयांना सांगा किंवा आमची आर्थिक परिस्थिती धुळे महानगरपालिकेची हलाखीची असल्यामुळे आम्हाला आता तुम्ही 600 कोटी देतायत, आणखी 150 म्हणजे 750 कोटी द्या. कशाला गोरगरीब जनतेवर तुम्ही ते कर्जाचा बोजा लादताय? आणि जर त्यांना खरी आमच्या धुळेकर जनतेची, गोरगरीब जनतेची जाणीव असेल तर त्यांनी, मी जसा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बाबा जी आमची घरपट्टी आहे ती खूप जास्त आहे, ती कमी करावी. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळेस आदेश दिले होते.